हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर जसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल की दीदीची प्रेग्नन्सी जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि खूप सारा तुमचा प्रतिसाद आम्हाला कमेंट्समध्ये मिळालाच असेल कारण की व्हिडिओज नंतर येणार आहेत हे वाले सगळे. तर तुमच्याकडे पोहोचल्यावरती तुम्ही खूप साऱ्या कमेंटने आय नो की कॉंग्रॅच्युलेट करालच आम्हाला. अँड येस, दीदीची प्रेग्नन्सी जशी न्यूज आम्हाला समजली आहे तसं सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग आमची सुरू झालेली होती आणि त्याच प्लॅनिंगनुसार आम्ही असा विचार करतोय की दीदीच्या बाळाची शॉपिंग आपण आतापासूनच थोडी स्टार्ट करूया. कारण की जसं जसे दिवस होतील जसे अजून महिने जातील तर दीदी जास्त शॉपिंग करण्याच्या मूडवर नसणारच ऑब्व्हियसली. म्हणजे तिला आतापासूनच जरा असं जास्त चाललं जास्त हे केलं की थकवा जाणवतोय. सो वी थॉट की नंतर पुढे जाऊन जर तिला नाही मिळालं जर चूज करायला किंवा काय करायला, आय नो बरेच लोक बोलतील की आतापासून बेबीची शॉपिंग नसते करायची आणि जे आम्हाला सुद्धा माहिती आहे की आतापासून नसते करायची. सो आम्ही आता घेणार नाही आहोत बट स्टील आम्ही असे ऑप्शन्स बघणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, कारण की आजकाल खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहे. ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. तर वी थॉट की जे काही आम्हाला घ्यायचंय दीदीसाठी ते तिलाच वापरायचंय, पण ते तिच्या पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे. तिला आणि जिजूंना आवडेल कारण का त्यांचं बाळ आहे, त्यांना काही गोष्टी असतील की त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांनी विचार करून ठेवलेले असतील. सो घेऊन आम्ही देऊ बट ते चॉईस त्यांची असली पाहिजे फायनल. तर आज आम्ही निघालोय ते शॉपिंग करण्यासाठी. बघू जर आवडल्या काही गोष्टी ज्या आतापासून घेता येतील तर घेऊ, ऑरेल्स आम्ही फक्त बघून चेक करून येऊ की कुठे कुठे काय काय मिळतं आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला सुद्धा दाखवू. आणि जर तुम्ही सुद्धा वुड बी पॅरेंट्स असाल आणि जर तुम्हाला हेल्प होईल या व्हिडिओ थ्रू तर तुम्ही पण बघा. आणि ऑब्व्हियसली आम्ही मल्टिपल गोष्टी बघणार आहोत आणि कम्पेअर करणार आहोत, तर तुम्हाला ही गोष्ट आहे. आणि फायनल कम्पॅरिझन ते आपण दीदीकडनं नंतर ऐकूया की दीदीच्या डोक्यामध्ये काय आहे. आणि मेनली तर आम्हाला घ्यायचं आहे ते क्रिप म्हणजे जो पाळणा असतो तो. तर असे वेगवेगळ्या ठिकाणी बघितलेले आहेत पण दीदीने सुद्धा बघितलेत आणि त्याची कंपॅरिझन तिच्याकडे आहे. सो आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी बघितल्यानंतर मग एंडला तुम्हाला कंपॅरिझन सांगू की कुठलं चांगलं होतं, कुठे अजून बघितले. आणि जर इन केस आज फायनलाइज नाही झालं तरी नेक्स्ट अजून आपल्याकडे दिवस आहे तर आपण करू शकतो. सो स्टे ट्यून. असंच आमच्या जर्नीमध्ये आमच्या सोबत राहा, आमच्या दीदीच्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये तिच्या सोबत राहा. सो आम्ही निघालो आता शॉपिंगला. दीदी काय वाटतंय आज होणार आहे आपलं फिक्स? मला डाऊट वाटतं. मला दीदीवरती डाऊट वाटतं का सरच? सो आता आम्ही जाऊन जिजूंना पिक करू आणि मग आपण दीदी जिजूंना बघूया त्यांना काय आवडतंय आज ते. चल चलो जिजू. गबरे जीजू होणार आहे पप्पा. देखो क्या बोल रहा है क्या जीजू हमारे होने वाले अभी पापा. क्या है पापा बनने वाले ना. टप्पू के पापा. किसके? टप्पू के. टप्पू के. ये जगह है ना पीछे है. आम्ही आलेलो आहे आता IKEAमध्ये आणि आता शॉपिंग स्टार्ट करणार आहे. आणि ते ॲक्च्युली आम्हाला पहिले तर एक्सप्लोअर करायचं की काय काय गोष्टी आहेत, काय काय कसं कसं घेऊ शकतो. पुढे तर नवीन होणाऱ्या आई बाबांसोबत आपण शॉपिंग स्टार्ट करूया.
चाइल्ड लॉक. चप्पल घाल रहे हो बट एक्चुअली नहीं समझे. पटकन ऐकायचा. रागू का परत तुला महत्वाची गोष्ट आहे. पण आपल्याला पण समजायला पाहिजे कसं उघडत. लहान मुलांची आहे रे ती. ते दीदी नंतर हा अरे तिकडे त्या साईडला तर ते पॅन्डा वगैरे पण आहे. क्यूट आहेत ना, खूप मस्त. ते आयक्यामध्ये सगळे ॲनिमल्स खूप रिअलिस्टिक आहे आणि खूप क्यूट आहेत. छान दिसतात आणि हे जरा मोठं झाल्यावर लागेल. उधर उधर मऊ मऊ लगेगा. नाही हे असं पण घेऊया म्हणजे हे ना. हा त्याच्यावरती सजवायला. हे बघ हे डायपर चेंजिंग स्टेशन आहे. आपल्याकडे एवढी गरज नाही पडत. आपण बेडवरतीच जिकडे आहे तिथे. त्याला उठा तेवढी मेहनत करा. कोण करणार? आपल्या साडींच्या खाली वगैरे ड्रॉवरचे पार्टिशन्स आहेत ना, इकडे खूप छान आहेत. मला नंतर ड्रॉवरमध्ये सगळं ते अरेंज करायला जागाच भेटत नाही. माझं पण नाही आहे. ते पार्टिशन्स घ्यायला पाहिजे ना तसे ठेवायला. ग्रे ही है और वो भी. ये तो कसा क्यूट है ना बेड. दे तुझ्या बेडरूम मध्ये राहील पण तो रहेगा. आतापर्यंत तर आम्ही जेवढं बघत होतो ते सगळं एक्स्ट्राचं सगळं बघत होतं की जे पुढे जाऊन लागेल किंवा काय. बट आता आम्ही ॲक्च्युअलमध्ये ज्या सेक्शनमध्ये जाणार आहे ते वाला किड्सवाला सेक्शन जे आम्ही बघायला आलेलो ते म्हणजे नाही कॉट ना. बेबी कॉट. बेबी कॉट्स. बेबी कॉट्स बेबी सर्व बेबीचं सर्व. आणि इकडनं दिसतं पण असे बेबीचे टॉईज वगैरे पण लावलेले आहे. तर आम्ही तर खूप एक्सायटेड आहे. दीदी जिजू पण आहेत का माहिती कुठे राहिले मागे येतील. सो लेट्स गो. आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी बघितल्या आहेत ज्या की नंतर युजफुल होऊ शकतात. आणि इथे खूप सारी व्हरायटी. आणि ह्याच्या आधी तर मला तर माहीत नव्हतं की इथे बेबीसाठी पण एवढं सगळं मिळतं कारण की कधी एक्सप्लोरच केलं नाही. बट आता एक्सप्लोर करतोय असं वाटतं की येस. फुल साइज बेड आहे. दे तुला जे पाहिजे ते घे आता. अरे हो तिकडे सगळे अॅनिमल्स एवढे छान आहेत ना. काय हो मस्किटो नेट आहे.
हम इधर ये देख रहे हैं और इधर ये देखो। कुठला कुठला घ्यायचं? ऑक्टोपस पण त्याला कसं छोटं पण घे। आधीच तर छान पांढराचा मोठा नाही। सूरज, तुझ्या दीदीचं बाळ झाल्यावर इकडे येशील ना, तेव्हा तुझी खरी मजा है। हाँ जीजू, बच्चा होने के बाद जब भी आएंगे यहाँ पे बच्चा आएगा ना, तब वो सब उठाएगा एक एक। हाँ कसं क्यूट आहे। हे तर आपण लहान बाळाला पण घेऊ शकतो ना। हाँ मस्त आहे। सेट मला वाटतं नाही, एक वेगवेगळंच असेल ग दीदी। घेतो त्यावाल्या रॅक मध्ये तिथे खाली पण आहेत अॅनिमल्स। हे बघ, तो तिथे काहीतरी दिसतोय। हे बघ, हे छोटा, हे काय? टायगर काय घेऊन आले जीजू? धाडवड सेट आहे 5चा। ते पण 5चा सेट आहे माझ्याकडे। सगळे शार्क आणि तो एक 5चा सेट घे ना, शार्क वाला। एवढं आतापासून जमा आतापासून गोळा करतो। हे तर घेऊ। थांब थांब, उचलू नको। ना छोटू इथे आहे। वेजीज है ना। पर हाँ ना, हे नाही आहे रे सूरज, डिटॅचेबल नाही वाटत आहे हा। हा पण डिटॅचेबल नाही वाटत आहे, अटॅच्डच आहे। तुला डिटॅचेबल पाहिजे की जो बेडला पण कनेक्ट होईल। डिटॅचेबल नाही आहेत ना? हाईट जास्त पाहिजे ना, ह्याची हाईट कमी आहे। जमले सगळे चालून चालून। घेतले ना सूरजने टॉयज। खूप फिरलो, ऑलमोस्ट आयकियामध्ये आल्यानंतर एकदा स्टार्ट केल्यानंतर एंड पर्यंत फिरावंच लागतं। 2 तास कमीत कमी लागतातच। आणि आम्ही घेतले फक्त टॉयज, कारण काय जो बेबी कॉट बघायला आलेलो तो आवडला नाही, जसा पाहिजे होता तसा नव्हता आयकियामध्ये। तर दीदी जिजूनी फर्स्ट क्रायमध्ये एकदा बघितलेला, तिथे एक बघितला आणि एक ऑनलाईन सुद्धा बघितलेला आहे। तर ह्याच्यानंतर आता आम्ही फर्स्ट क्रायमध्ये जाऊ, बेबी हगमध्ये बघू किती सारे शॉप्स फिरता येतात ते।
मग दुसरा कुठला आहे अजून? इकडे लिटिल बॅम्बू. हां, तिथे सुद्धा एकदा जाऊन बघू. सो लेट्स सी, अजून 1-2 शॉप एक्सप्लोर करू, सो दॅट समजेल, आयडिया येईल की कुठे काय चांगलं आहे आणि त्याप्रमाणे मग फायनलाइज केल्यानंतर तुम्हाला सांगू, सो दॅट तुम्हाला हेल्प होईल आणि तुम्हाला आमच्यासारखं फिरायला नाही लागणार. तुम्हाला डिरेक्टली जाऊन तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जे पाहिजे ते. मी आलोय घरी आणि जसं तुम्ही बघितलं आम्ही आज गेलेलो आयकियामध्ये आणि आयकियामध्ये गेल्यानंतर बाळासाठी पाळणा घ्यायचा होता ज्याला बेबी कॉट असं बोलतात आणि असं म्हणजे आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारचे येतात. सो दीदीला जो आवडणार होता तो घ्यायचा म्हणजे ॲज इन फक्त बघायचा होता की कुठल्या प्रकारचे वेगवेगळे अवेलेबल आहेत आणि कुठे चांगला मिळू शकतो ते, सो दॅट नंतर जर दीदीला जाता नाही आलं तर ॲटलिस्ट आम्ही ते घेऊ शकू आणि तिच्या आवडीचा सुद्धा तो असेल. सो त्यासाठी असं स्पेसिफिक घ्यायला गेलेलो. बट आयकियामध्ये चेक केलं, आयकियामध्ये जसा हवा तसा नव्हता आणि 1-2 ऑनलाईन साईट्स बघितलेल्या आहेत आम्ही आणि यूट्यूब व्हिडिओवरती सुद्धा बघितलेलं आहे. सो त्याच्यामध्ये एक बेटर वाटला आणि फर्स्ट क्रायमध्ये दीदी ऑलरेडी बघून आलेली होती म्हणून परत आम्ही गेलो नाही कारण काय लेट झाला होता. तर तिथला पण तिला आवडलेला आहे, बट लेट्स सी, अजून फायनल झालेला नाही आहे, तो लवकरच फायनल होईल. जेव्हा फायनल होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगूच की आम्ही कुठला घेतलेला आहे ते आणि काय काय गोष्टी कन्सिडर केलेल्या होत्या घेण्याच्या आधी ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. अँड येस, फर्स्ट क्रायमध्ये गेलो नाही याचं कारण असं की दीदीला आजकाल थोडं जास्त चाललं वगैरे की दमायला होतं, मग थोडीशी रेस्ट हवी असते. तर आयकियामध्ये तुम्हाला माहितीच असेल की खूप चालावं लागतं, म्हणजे स्टार्ट केल्यानंतर जो 2-2.5 तास पूर्ण ते एंड होईपर्यंत आपल्याला फिरावंच लागतं. सो एवढं सगळं फिरल्यानंतर ती जरा दमून गेलेली होती. सो ती बोलली की आपण फर्स्ट क्रायला नंतर कधीतरी जाऊया आणि मी वर लाईक ओके, तुझी हेल्थ इम्पॉर्टंट आहे. सो आम्ही तिला बोललो तू आराम कर. आणि जर तुम्ही बघितलं असेल आयकियामध्ये आम्ही गेलेलो तेव्हा आम्ही टॉईज घेतले छोटे छोटे जे की खूप क्यूट होते आणि जे की बाळाला खेळायला जरी उपयोगी नाही पडले स्टार्टिंग फेजला तरी आपण डेकोरेटिव्ह पर्पजसाठी किंवा असं रूममध्ये ठेवण्यासाठी वापरू शकतो. सो दीदीला ते खूप आवडले, सो आम्ही ते बाय केले आणि दुसऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या आहे. आमची आता शॉपिंग सुरू झालेली आहे, अजून अशा छोट्या छोट्या गोष्टी होत राहणार आहेत आणि आमच्या घरात पहिलं बाळ येणार आहे. सो सगळेच खूप एक्सायटेड आहे, सगळ्यांनाच असं झालं की काय घेऊ आणि काय नको. आणि याच पूर्ण जर्नीमध्ये तुम्ही आमच्यासोबत राहालच आणि आम्ही तुम्हाला दाखवतच राहू की आम्ही काय काय नवीन करणार आहोत, कशी तयारी करणार आहोत सगळ्या गोष्टींचीच. आणि डोहाळे जेवण सुद्धा दीदीचं लवकरच येईल, सो त्याची सुद्धा तयारी आपल्याला स्टार्ट करायची आहे. सो त्याची सुद्धा प्लॅनिंग आमच्या डोक्यामध्ये चालू झालेली आहे, सगळ्या गोष्टी प्लॅन आउट करायच्या, एक्झिक्यूट करायच्या. सगळ्यांच्या डिटेल्स मी तुम्हाला देईलच, जसं पुढे तिच्या जर्नीमध्ये तिला जॉईन हो त्यानुसार. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.